कुर्ला नेहरू नगर येथील मदर डेअरीची 21 एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने कुर्ला नेहरू नगर परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी शासनावर हल्लाबोल केला आहे। या संदर्भामध्ये खासदार वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणतात हे पाहूया। आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे आहे ते मदर डेअरी वाचवा आणि जे आहे ज्या तऱ्हेने अडाणींची नजर त्याच्यावर पडल्यापासून जी मुवमेंट झाली त्याचा मी मागे सुद्धा एकदा पत्रकार परिषद घेऊन उल्लेख केला की मुंबईमधल्या मोक्याच्या जागा हे नाममात्र दराने द्यायच्या आणि एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी एक सुरू आहे, ज्याच्यावरती आम्ही उजागर करण्यासाठी आज ही स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मुलुंड जकात नाक्याची जमीन असेल, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची असेल, मिठागरे असतील, देवनार असेल किंवा आता ही मदर डेअरीचा इश्यू असेल। खरं तर मदर डेअरीच्यामध्ये खरं बघितलं तर 800पेक्षा जास्त जी आहे ती झाडं आहेत, 100-150 वर्षापूर्वीची झाडं आहेत, एक ग्रीनरी त्या ठिकाणी आणि स्थानिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी एक पब्लिक गार्डन व्हायला पाहिजे। परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की सुरुवातीला एका भाजपाच्या मोठ्या नेत्याची नजर पडली, त्यांनी तिथे BKC मिनी करण्याचा निर्णय घेतला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी प्राधिकरण तयार केलं MMRDAच्या माध्यमातून। नंतरच्या काळामध्ये त्याला केराची टोपली दाखवण्यात आली, कारण ज्या वेळेला अडाणींची नजर या जमिनीवर पडलेली आहे। सातत्याने आम्ही सांगतोय की धारावीच्या माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे, परंतु धारावीच्या नावाखाली काही जे लोक आहेत, जसं स्पेसिफिकली मी नाव सांगते की DRPPLच्या नावावर घर हे सगळं षडयंत्र चालू आहे। 80% शेअर त्याच्यामध्ये अडाणीचे आहेत आणि अडाणींना या जागा मोक्याच्या जागा पूर्णपणे फ्रीमध्ये दिल्या जाते असा माझा आरोप आहे। ज्या तऱ्हेने त्यांना रेडी रेटच्या 20-25% ह्या जागा विकल्या जात आहेत किंवा दिल्या जात आहेत, हे एका तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराचा आवाज आम्ही दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। ही काय कोणाची जागीर नाही आहे, या सरकारी जमीन आहेत, याच्यावर मुंबईकरांचा हक्क आहे, यावर कुर्ल्याकरांचा हक्क आहे आणि कुर्ल्याकरांची जी मागणी आहे की आम्हाला एक गार्डन पाहिजे, आम्हाला एक पब्लिक प्लेस पाहिजे, ते डेव्हलप करण्यासाठी ती त्यांची मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि आज ही स्वाक्षरी मुवमेंट आम्ही यासाठी सुरू केलेलं आहे की ज्यांना याच्यामध्ये विश्वास आहे, ज्यांना वाटतं की आम्हाला हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं बोलून चालणार नाही। तुम्ही राज्य सरकारमधले आमदार आहात, या इथे सही करा, आमच्याबरोबर उभं राहावा की कुर्ल्याच्या लोकांसाठी मी उभं राहणार आणि कुर्ल्याच्या लोकांना न्याय मिळाल्यासाठी पाहिजे या भूमिकेसाठीच मी समर्थपणे उभं राहणार। ही भूमिका आता मिहिर कोटेजांना पण दाखवावी लागेल, मंगेश कुडाळकरांना पण दाखवावी लागेल आणि किरीट सोमय्यांना पण सांगावी लागेल। हे एक मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे। हे लँड माफिया आहेत आणि हे लँड माफिया जे आहेत ना, हे अडाणी आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी ज्या आहेत मुंबईकरांच्या स्वस्त भावाने घेणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते 2 नंबरपर्यंत कसे पोहोचले। गुजरात असेल किंवा इथे असेल, यांना सगळ्या जमिनी फ्रीमध्ये देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि हे महाराष्ट्र आणि मुंबईतली जनता खपून घेणार नाही। आम्ही याच्याबद्दल लढत राहणार सातत्याने। काही स्थानिक आमदार सुद्धा आंदोलन करताना पाहायला मिळत होते, त्यांनी आजच्या तुमच्या आंदोलनाला सहभागी व्हावं असं तुमची इच्छा होती का? नाही, त्यांनी यावं ना। जर ते कुर्ल्याकरांच्या भूमिकेशी सहमत आहेत, त्यांना वाटते की ही जमीन जी आहे ही अडाणींना गेली नाही पाहिजे, त्यांनी इथं यावं। ही लढाई आम्ही सार्वजनिक रूपात केलेली आहे आणि सार्वजनिक रूपात केलेल्या लढाईमध्ये त्यांनी सामील व्हावं। मी तर आव्हान केलंय, या सामील व्हा। ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे? ही लढाई अडाणींच्या विरोधात आहे, जे मुंबईच्या मोक्याच्या जागा घेत आहेत, नाममात्र दरात घेत आहेत आणि मुंबईकरांचा हक्क हिरावून घेऊन त्या काळामध्ये ते मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि म्हणून ही लढाई मुंबईकरांसाठी आम्ही करत आहोत आणि ही लढाई थांबली पाहिजे। मला असं म्हणजे हे सगळी चाललेल्या जमिनीचं चाललेलं आमची लढाई तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत ही लढाई म्हणजे आम्ही जोपर्यंत विजय मिळवणार नाही। जिथं त्यांचं आंदोलन सुरू आहे त्याच ठिकाणी कुडाळकरांनी बॅनर लावलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहे। नाही, मला प्रश्न आहे की मुंबई म्हणजे ते आमचे आमदार बोलत आहेत मंगेश कुडाळकर, मी बघितलं त्यांचं कटावर लागलेलं आहे। माझा त्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांची ऑर्डर मोठी का महसूल मंत्र्यांची आणि दुग्ध विकास मंत्र्यांची ऑर्डर मोठी? कारण मुख्यमंत्र्यांनी तर एका भाजपच्या नेत्यासाठी प्राधिकरण तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून मिनी BKC केलं, मग त्याला केराची टोपली टाळून तुम्हाला माहिती आहे की महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि महसूल मंत्र्यांनी त्यानंतर GR काढला। प्रश्न असा आहे की ही जमीन जी देण्यामागचा डाव आहे आणि मला चांगला अनुभव आहे, मुख्यमंत्री स्वतःचा डोकं चालवणार की मुख्यमंत्र्यांना देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी बोलणार? कारण ते कोणाचे जवळचे मित्र आहेत हे मी सांगायचं गरज नाही ना, आणि भाजपाच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मला प्रश्न असा आहे की हा निर्णय मग त्वरित थांबवत का नाही आहेत? राज्याचे मुख्यमंत्री आमदारांच्या जवळ आहेत ना,
त्यांनी पहिलं काम करावं, जावं मुख्यमंत्र्यांना सांगावं, नाहीतर एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना पाठवावं की ही जमीन अडाणींना देऊ नका, ही जमीन कुर्लाकरांची आणि त्या कुर्ल्याच्या जमिनीमध्ये या ठिकाणी पब्लिक गार्डन झालं पाहिजे, ही माझी त्यांना जाहीर मागणी आहे. आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मदर डेअरी मातृदुग्ध शाळा ही आमच्या कुर्लावासियांचा नेहरूनगरचा श्वास आहे, शान आहे. माझं बालपण मी लहानाची मोठी नेहरूनगर कुर्लामध्येच झाली, त्यामुळे ह्याचं महत्त्व कुर्लावासियांपेक्षा दुसऱ्याला कोणालाही अदानी वगैरे जे काही शासनात आहे त्यांना नाही आहे. पण आमचं हे आज इथे जे स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे आदरणीय आमच्या वर्षा गायकवाडताई आणि आपले आदित्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाप्रमाणे आज आम्ही इथे स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे. इथे आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत, पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्तासुद्धा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आपण नैसर्गिक हानी करतो आहे, आता आपण बघतो आहे यावर्षी इथे किती उकाडा झालेला आहे, इतका उकाडा, लोक नागरिक परेशान झालेले आहेत. मुंबईमध्ये एवढं गरमी होत आहे, म्हणजे कुठं ना कुठेतरी आपण निसर्गावर मात करून ह्या इमारती आणि काँक्रिटीकरण करतो आहे. आणि आता पुन्हा एकदा मातृदुग्ध शाळेमध्ये आपण काँक्रिटीकरणाचं जंगल उभारणार आहे. तिथे 1000पेक्षा मोठी मोठी झाडं आहेत. नैसर्गिकरित्या त्याचा आपल्या सगळ्यांना फायदाच होणार आहे. जर हा निसर्गाची हानी करून इथे बिल्डिंग वगैरे उभारतात, ह्याचा पाठचा हेतू काय आहे? प्रत्येक मुंबईमधली सगळी जमीन जी सरकारी आहे ती सगळी जमीन काय अदानीच्या हक्काची आहे का? हे चुकीचं आहे आणि हे नेहरूनगरवासी, कुर्लावासी हे होऊ देणार नाही. आदरणीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांनी देखील या चळवळीला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी देखील आम्हाला तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या माध्यमातून या भागाच्या खासदार जे आहेत वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे. मी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की आज आम्ही स्वाक्षरीची मोहीम राबवली. यापुढे हे आंदोलन तीव्र होत जाईल जोपर्यंत या ठिकाणी सार्वजनिक उद्यानाचं आरक्षण जाहीर होत नाही आणि ते उद्यान होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही मगाशी जो कार्यक्रम झाला स्वाक्षरी मोहिमेचा, या भागातल्या स्थानिक खासदार ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या पाहिल्या, परंतु या भागातल्या ज्या म्हणजे खासदार रस्त्यावर होत्या, या भागातले सगळे माजी नगरसेवक हे देखील आज त्या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करीन. त्या माजी नगरसेवकांमध्ये मग डॉक्टर अनुराधा पेडणेकर असतील, बाळा नाईक असतील, गीताताई दरणे असतील, वंदना साबळे असतील, प्रवीणा मोरजकर असतील, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते. परंतु गेल्या आठवड्यामध्ये या भागातले जे आमदार आहेत मंगेश कुडाळकर यांनी देखील एक आंदोलनाचं निषेध करायचं नाटक केलं. वास्तविक पाहता ह्यांचीच सत्ता, ह्यांचाच मुख्यमंत्री, हेच आमदार आणि हे फक्त निषेध करतात. त्यांनी वास्तविक पाहता रस्त्यावर उतरायला पाहिजे. कुर्ला नेहरू नगर येथील मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, त्या स्वाक्षरी मोहिमेचा परिणाम सरकारवरती किती होतो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.